करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. 365 दिवसाच्या आपल्या या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 150वा आपला भाग आणि या 150व्या भागामध्ये परत एकदा आपण या ठिकाणी आतापर्यंतचा जो काय आपला प्रवास झालेला आहे त्या प्रवासामध्ये काय बरोबर भेटलं, काय दुरुस्त करायला पाहिजे, तुम्ही याच्यातून नेमकं काय घेतलं आणि कशा पद्धतीने आपली ही सिरीज चालू आहे याबद्दलचे फीडबॅक घेण्यासाठीच आपलं हे फीडबॅक सेशन आहे. आणि दुसरं महत्वाचं आहे की आजपासून आपल्या करिअर संसदेच्या 172 डेजचा जो काही प्रवास आहे तो प्रवास या ठिकाणी सुरू होणार आहे. लक्षात घ्या. तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. फीडबॅक देत असताना आपली नेहमीची पद्धत लक्षात घ्या की पहिल्यांदा आपण हँड रेज करायचा. हँड रेज केल्यानंतर ज्याचं नाव घेतलं जाईल त्यानं स्वतःच्या कॉलेजचं नाव सांगायचं आणि जो काही फीडबॅक असेल तो आपल्याला मांडायचा आहे. विषय व्यवस्थित आहेत का, जे डिलिव्हर केलं जातं ते तुम्हाला बोर होतंय की व्यवस्थित चाललेलं आहे, त्याच्यामध्ये अजून काही इनोव्हेटिव्ह तुम्हाला सूचना करायच्या असतील तर या सगळ्या गोष्टी आपण आता करू शकता. किंवा आतापर्यंत काय चेंज झाला, तुम्ही काय फील करता ह्या 150 दिवसांमध्ये, काय सवयी लागल्या आपल्याला, कोणत्या सवयी या ठिकाणी नको असणाऱ्या कमी झाल्या याच्याविषयी जरी सांगितलं तरी आजपासून जी मुलं जॉईन होणार आहेत मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या सत्रासाठीचं त्या सगळ्यांसाठी याचा उपयोग होईल असं मला वाटतं. त्यामुळे सुरुवातीपासून असणाऱ्यांच्या बरोबरच पाठीमागच्या 10 दिवसामध्ये देखील जे काही नवीन विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांनी आपले फीडबॅक द्यावेत ही विनंती. सानिका. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आवाज येतोय का? हा, येतोय. माझं नाव सानिका मंगेश राळे आहे. मी श्री शिवाजी कॉलेज अकोला मधून आहे आणि माझं मंत्रीपद एम्प्लॉयमेंट मिनिस्टर आहे. सर, माझं म्हणजे जेव्हापासनं हे ट्रेनिंग स्टार्ट झालेली तेव्हापासनं माझ्या 10 दिवसामध्ये मला खूप जास्त चेंजेस माझ्यामध्ये दिसले. मी आयुष्यात कधी असं विचार पण केलेला नव्हता की मी रिअली माझ्या गोल्स काय असणार आहे किंवा मला खरंच काय कमवायचंय, काय करायचंय याचा कधी मी विचार नव्हता केलेला. बट पहिल्या दिवसपासनं तर म्हणजे आतापर्यंत मला खूप काही असं वाटतं की हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे. आपण आतापर्यंत खूप काही म्हणजे टाइम गमावलेला आहे असं मला वाटतं. ठीक आहे सानिका, बोलायचंय तुला, काय झालं तुझं? हा, बोल. सर, आणि याच्यामुळे माझ्या लाईफवर खूप जास्त इम्पॅक्ट झालाय. थँक्यू फॉर दिस सेशन्स आणि 170 डेज साठी पण 172 डेज साठी पण. चालेल, ठीक आहे, चल बाय. गणेश. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. मी गणेश अरविंद गुप्ता, श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय श्रीगोंदा इथून बोलत आहे. माझं पद नियोजन मंत्री म्हणून मी कार्य करतो संसदमध्ये. मी हे सेशन कमीत कमी 2 महिन्यापासून बघतोय. तेव्हापासून माझ्यात असे अनुभव आले की नवीन नवीन स्किल शिकण्यात भेटले की आपल्या लाईफमध्ये काय केलं पाहिजे, कसे केले पाहिजेत. कारण की हे 25 मिनिटं सकाळचे 25 मिनिटं लेक्चर अटेंड केल्याने दिवस चांगला जातो. सुरुवात होती दिवसाची एक की काय करावं, कसं करते. नाही ते ह्याच्या अगोदर काय असायचे, सकाळी काय टाइम कधी पण फिक्स नसायचा, उठायचं कधी पण, काय दुसरेच काम असायचे. आता एक सवय लागली चांगली की सकाळी उठून एक लेक्चर करायचं, त्यानंतर मग बाकीचे दिवसभर आपल्या कामात राहायचे. मी अशीच अपेक्षा ठेवून की हे लेक्चर असेच चालू राहतील. धन्यवाद. प्रिन्स. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी प्रिन्स पासवान, KVN कॉलेज नाशिक वरून. सर, हे आपलं जे सेशन आहे याच्या म्हणजे मला अशी सवय लागली की मी दररोज 6:55 उठून आणि हे सेशन अटेंड करतो आणि याच्याने म्हणजे दिवस पण चांगला जातो आणि आपल्याला खूप इन्फॉर्मेशन भेटते करिअर जॉबमध्ये काय काय गायडन्स असतं ते सगळं, आणि आपल्या दिशा म्हणजे उघडतात कुठं आपल्याला कोणतं चॉईस करायचं आहे याच्यानी. तर थँक्यू सर. सोनम. सुप्रभात सर. मी सोनम वार्षिका, रामकृष्ण कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. सर, खरं सांगायचं तर ह्या सेशन्समध्ये जे टॉपिक्स जे माझ्या फील्डचे नसतील ते टॉपिक्स मध्ये सुद्धा मला इंटरेस्ट यायला लागलाय. मी आर्ट्सची स्टुडंट आहे
तर मी फक्त ह्युमॅनिटीज मध्ये काय येते ह्याकडे लक्ष द्यायची, आधी संपूर्ण लक्ष त्यात असायचं. पण आता ते सोडून त्याच्या व्यतिरिक्त इतर टॉपिक सुद्धा मी लक्ष देते आहे. आणि माझे पॅरेंट्स मला घरचे म्हणतीस तू ह्युमॅनिटीज इतक्या लक्ष देऊन करतेस तर तू बाकीच्या विषयाकडे का वळतीस. तर मी जेव्हा माझ्या पॅरेंट्सला माझा इंटरेस्ट सांगते की आई असं नसतं, इंटरेस्ट होता मला आणि आहे आणि असणार, बट जे नवीन विषय मला शिकायला मिळतात त्यामध्ये मी आणखी बेस्ट होण्याचा प्रयत्न करते, स्पेशली दुसऱ्या विषयांमध्ये, कारण ते विषय माझ्यासाठी खूप नवीन होते. ते विषय असताना सुद्धा ते माझ्यासाठी नवीन होते. त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. आणि हे सेशन स्पेशली सकाळी होतात, ह्यामुळे दिवसाची सुरुवात इतक्या योग्य पद्धतीने होती सर की ती मी शब्दामध्ये सांगताच येत नाही. कारण दिवसभराचा जो प्रवास असतो, ज्या प्रकारे दिवसाने सूर्य निघतो आणि त्याचप्रमाणे तुम्ही प्रकाश देत असतो सूर्य, त्या प्रकारे तुम्ही आम्हाला एक ज्ञानाचा प्रकाश देताय, त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. नियती जाधव. नियती, आवाज येतोय का माझा? तू म्यूट आहेस बेटा. बोल आता. गुड मॉर्निंग सर. माझं नाव नियती अविनाश जाधव. मी शिक्षक संचलित शिक्षण संस्थाच डॉक्टर शांतीलाल धनंजय देवशी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाडा येथील मुख्यमंत्री संसदेची मुख्यमंत्री आहे. सर, मला या व्याख्यानमालेतून केवळ विविध विषयांचे ज्ञानच नाही तर बॉडी लँग्वेज, आत्मविश्वासाने बोलणे, सकारात्मक विचारसरणी तसेच कॉमन सिव्हिक सेन्स, सकाळी लवकर उठण्याची सवय यासारख्या जीवन उपयोगी गोष्टी शिकायला मिळाल्या. ही शिकवण माझ्या आयुष्यात नक्कीच उपयोगी पडेल. भविष्यात तुमचे असे मार्गदर्शन लाभेल अशी मी आशा बाळगते. थँक्यू सर. थँक्यू. अजिंक्य. हॅलो सर. हा, बोल. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, मी अजिंक्य कदम LBS कॉलेजमधून आहे. सर, समजा तुमची ही जी मीटिंग समजा आम्ही जॉईन करतो 10 दिवसांपासून, तर सुरुवातीला समजा आम्ही 2च विद्यार्थी होतो आमच्या संसदमध्ये. आम्ही आमचा अनुभव त्यांना सांगितला, त्यांना खूप आवडला सुद्धा. समजा 3 दिवसापासून रेग्युलर आम्ही म्हणजे मॉर्निंग मीटिंग आणि संध्याकाळची मीटिंग सुद्धा आम्ही ऍड करतो सर. त्याच्यामुळे नवीन सवयी लागल्या, वाचनाची सवय लागली, रोज सकाळी उठायची, समजा आपला व्यायाम, असे बरेच काही नवीन नवीन समजा म्हणजे चांगला उपक्रम झाले सर. काल पुन्हा आम्ही समजा तुम्हाला भेटायला बी आलतो सर, तर तिथं आम्हाला येण्याचं म्हणजे असं नवीन माहिती समजली सर आम्हाला प्रोग्राम बद्दल. त्या बी थँक्यू सर. चालेल. ठीक ठीक. स्वप्नील. नमस्कार सर, माझं नाव स्वप्नील जीवन तागोदे, जीएस कॉलेज खामगाव. सर, माझी पोस्ट आहे कौशल्य विकास मंत्री. सर, जेव्हा करिअर कट्टा काय आहे हे सुद्धा मला माहित नव्हतं सुरुवातीला, पण नंतर मग तसेच आमचे प्रिन्सिपल सर तसेच सर्वांनी सांगितलं आम्हाला. आम्ही तिथे करिअर कट्टेमध्ये समजा इंटरेस्ट दाखवला, मग आम्हाला समजलं हळूहळू की बा करिअर कट्टा काय आहे. पण 10 दिवसाचे रेग्युलर सेशन गेले सर, तर त्यामध्ये सर आम्हाला पुस्तका पलीकडचं ज्ञान जे तुम्ही जे दिलं ते म्हणजे सर आमच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. जर आम्हाला असं वाटू राहिले सर आम्ही ना अजून समजा जे काही आमचा वेळ जो होता तो वाया गमवला. म्हणजे आम्ही जर अगोदरच करिअर कट्टेमध्ये असतो तर आतापर्यंत आमच्यामध्ये काही ना काही इम्प्रूव्ह अजून झालं असतं. आता आम्ही समजा आमचे बाहेरच्या लोकांना सुद्धा सांगतोय करिअर कट्ट्यामध्ये काय आहे नेमकं. जसं आम्हाला समजा आमचा एक्सपिरियन्स माहित पडलाय सर. आम्ही सकाळी समजा लवकर उठायचं नव्हतो, पण आता समजा 5:30ला उठतो आणि सर्व करून आम्ही करिअर कट्ट्याला जॉईन होतो. पण आम्हाला एक्सपिरियन्स माहित पडते सर की नेमकं पुढे आपलं करिअर कसं घडवायचं. त्यानंतर तुम्ही जे सर्व सांगता की बाकीचं समजा जनरल नॉलेज आणि एक्सपिरियन्स त्यासाठी आमच्यासाठी फायदेशीर ठरलं. करिअर कट्टा हा असाच पुढे चालू राहावं पण चांगल्या पद्धतीने, यासाठी आमची एवढीच आशा आहे. बरं, ठीक. संध्या. बघा, फीडबॅकमध्ये तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तेही सुचवा की अजून असं काहीतरी चांगलं होऊ शकतं, काय पाहिजे, काय टॉपिक, याही गोष्टी असू देत. म्हणजे फीडबॅक म्हणजे कौतुक सोहळा नसतो, लक्षात घ्या. की तुमच्यामध्ये झालेले रिअलिस्टिक बदल आणि तुम्हाला काय अजून अपेक्षित आहे हेही सांगाय. संध्या. संध्या कोळी. गुड मॉर्निंग सर.
गुड मॉर्निंग. तू परत म्यूट झालीस. आवाज येतोय का? हा येतोय, बोल. तर करिअर कट्टा, माझं नाव संध्या मच्छिंद्र कोडी. मी श्रीमती शरदचंद्रिका फार्मसी, कॉलेज ऑफ फार्मसी चोपडावरनं बोलते. आम्ही करिअर कट्टाचे लेक्चर केले, त्यामधनं आम्हाला म्हणजे सिलेबसच्या बाहेरचं ज्ञान भेटलं. पुस्तक वाचण्याची सवय, आम्ही आता 3-3 तास एक पुस्तक वाचू शकतो. ही ग्रोथ फक्त करिअर कट्टामुळे झाली. सो थँक्यू सर. चालेल, ठीक आहे. प्रिया. गुड मॉर्निंग सर. करिअर कट्टाने खूप काही शिकवलं. आम्ही प्रत्येक गोष्ट ज्या नवीन होत्या त्यांच्या मागेही लागलो. सर मी UPSC साठी प्रिपरेशन करते, तर माझ्यासाठी मी अजून काय UPSC साठी करिअर कट्टा हेल्प करू शकतं? त्यासाठीचे स्पेशल SRC चे कोर्सेस सुरू होणारच आहेत UPSC साठी, लक्षात घ्या. त्याच्यावर तुला निश्चितपणे योग्य ते मार्गदर्शन तिथे भेटतच राहील. आताचं जे सेशन आहे हे आपले प्रीडिफाईन असणारे सब्जेक्टवर आपण बोलतोय, जे सिलेबसशी संबंधित नाही आहेत. UPSC साठीचे स्वतंत्र SRC मार्फत कोर्सेस चालू होत आहेत सगळे त्याच्यामध्ये. चालेल. सर कधी चालू होणार ते सांगणार का तुम्ही? ऑगस्टच्या 31 तारखेपर्यंत आपला करिअरच्या संधीचा महामेळावा आहे, हा संपल्यानंतर चालू होईल ते. ओके, थँक्यू सर. चालेल. श्याम. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर, काल परवा जी तलाठी भरती जाहिरात आली, त्यासाठी इन्फॉर्मेशन देता का? कशाची जाहिरात आलेली आहे? तलाठी भरतीची. त्याच्यावर एक क्रॅश कोर्स चालू करतोय आपण पुढच्या आठवड्यापासून 3 तारखेपासून. त्याची जाहिरात भरण्याची, ऍप्लिकेशनची माहिती, डॉक्युमेंटेशन आणि कोर्स पण चालू करतोय आपण. ओके सर, थँक्यू. चालेल चालेल. सुयश जाधव. फर्स्ट ऑफ ऑल, गुड मॉर्निंग सर. Myself सुयश राजाम जाधव फ्रॉम SVC कॉलेज जळगाव राजा. सर खरं जर आम्हाला सगळ्यात पहिले तर सर यानं खूप चांगली हॅबिट लागली लवकर उठण्याची, एक्सरसाइज करण्याची. आणि सर अशी हॅबिट लागल्यामुळे सर घरचे पण म्हणतात की तू कधी इतकं लवकर उठत नसतो, कसा उठला काय, हे पण झालं. आणि अजून सर मी बुक रिडिंगची सुद्धा सवय लावली. आणि याबरोबर सर अशा काही गोष्टी पण होत्या, त्या गोष्टी माहीत नव्हत्या पण ते गरजेच्या होत्या. जसं की सांगायचं झालं तर सर आपण कसं चाललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कॉन्फिडन्सनं कसं राहिलं पाहिजे. आणि सर तुमची एक गोष्ट खूप जास्त आवडली होती की आपण CEOच्या मार्गदर्शनाने चालावे, आपण कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त वाचावे आणि किंग सारखे जगावे, कोणाच्या हाताखाली नाही. थँक्यू सर. चालेल, ठीक आहे. कोण आहे? प्रद्युम्न. प्रद्युम्न देव. आवाज येतोय? हा येतोय. सर मी प्रद्युम्न प्रेमदास देव, धनवटे नॅशनल महाविद्यालयाचा विद्यार्थी. माझं पद आहे सामान्य प्रशासन मंत्री. सर करिअर कट्टा माझ्यासाठी फक्त एक कार्यक्रम नव्हता, तर स्वतःला ओळखण्याची एक सुरुवात होती. इथे आल्यावर मला कळलं की आपल्यामध्ये क्षमता असते, पण ती योग्य मार्गदर्शनामुळेच बाहेर येते. सर गेल्या 10 दिवसापासून सकाळचं सेशन आणि सायंकाळचं सेशन यामधून आम्हाला काहीतरी नवीन प्रेरणा घेता आलेली आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर, मी 9-9:30 वाजता उठणारा विद्यार्थी आज इतक्या काळजीने सकाळच्या सेशनला उठत आहो, हा बदल मला माझ्यात दिसून येत आहे सर. धन्यवाद. चालेल, ठीक आहे. चालेल, ओके. नंदलाल शाहू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर, मैं नंदलाल साहू, धनवटे नेशनल कॉलेज का विद्यार्थी. सर मुझे एक क्वेश्चन था, सर हम ज्यादा से ज्यादा स्टूडेंट को करियर कट्टा में आने के लिए प्रेरित कैसे करें? नहीं, उसके लिए अभी इंडक्शन अवेयरनेस वीक चल रहा है अपना, 1 अगस्त से 8 अगस्त तक. और नागपुर वालों ने डिसाइड किया है कि नागपुर रीजन की पूरी जो कि इंडक्शन अवेयरनेस है वो 3 तारीख को होने वाली. तो 3 तारीख में आप ये कोशिश करो कि ज्यादा से ज्यादा बच्चे उस प्रोग्राम में अटेंड रहे, ताकि उनको पूरी सिस्टम समझ में आए. साथ में पहले आप भी समझ लो पूरा 45 स्लाइड जो है सबकी इंडक्शन वाली, ताकि आप
समझ लो तो आप भी यूज कर सकते हो और जो कोई भी आपसे मिलेगा उसको आप अच्छी तरह से करियर कट्टा समझा सकते हो. ठीक है. ओके ओके, थँक्यू सर. चल, वर्षा पाटील. नमस्कार सर. नमस्ते. माझे नाव प्रभाकर पाटील. मी MJ कॉलेज जळगाव येथील मुख्यमंत्री. तर सर दररोजचे सेशन हे खूप हेल्पफुल असतात. त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी रिलेटेड टॉपिक्स असतात आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, करिअर गायडन्स रिलेटेड ते मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटतात. आणि या सेशनमुळे सकाळी उठण्याची दररोज थोडा का होईना व्यायाम करण्याची सवय ही लागते आणि सगळेच टॉपिक खूप हेल्पफुल असतात. नवीन विषय असतात जे आपल्या दररोजच्या लाईफमध्ये घडत असतात. तर थँक्यू सर. चालेल, ठीक आहे. पूजा. आवाज येतोय सर? येतोय. बोल. नमस्कार सर. मी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा धाराशिव येथील करिअर संसदेचे मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. आपले सर एकूणच जे सर्व सेशन आहेत ते सर्वच विषय खूप छान आहेत, आमच्यासाठी उपयुक्त आहेत. पण सर कधी कधी आपण आपलं मत आई वडिलांसमोर मांडू शकत नाही किंवा म्हणजे आपण एखादी गोष्ट करत असतो किंवा एखादी गोष्ट आपण समजावण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते म्हणजे जनरेशन गॅप असो किंवा आम्हाला व्यवस्थित समजावता न येण्या कारणाने कधी कधी ते समजत नाही किंवा काही गैरसमज होतात. तर मग सर ते आपलं मत एक ठामपणे कसं मांडायचं किंवा पालकांना कसं कन्व्हिन्स करायचं याविषयी जर का थोडंसं सेशन झाले तर खूप छान होईल. चालेल, ठीक आहे. थँक्यू सर. चालेल. हा. वैभव पाटील. वैभव पाटील. गौरी. तू म्यूट आहेस बेटा. हा, बोल आता बोल. सर आवाज येतोय? हा, येतोय. बोल. सर मी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी बोलते, करिअर संसदेची सदस्य. सर जेव्हापासून मी 6:55 हे लेक्चर अगोदर मी युट्यूबला बघत होते, सबस्क्राईब केलेलं तेव्हा. पण मला असं रोज म्हणजे असं की ह्याच्यात नवीन आहे तर मला हे ऑनलाईन बघायचं असं करून मला रोज म्हणजे असं वाटायचं. त्यानंतर जेव्हा ग्रुपला लिंक यायला लागली मी रोज सकाळी जॉईन करायला लागले आणि आमचा स्वतःचा खाणावळीचा छोटासा व्यवसाय आहे. त्यामुळे ते तिथे जे तुम्ही शिकवतात किंवा सांगतात ना ते मी माझ्या डेली लाईफमध्ये यूज करते आणि त्याच्यातनं आमच्या ग्राहक आणि माझ्यामधला संवाद थोडासा बदलला आहे आणि तो चांगल्या वेळेने जात आहे असं मला वाटायला लागले. त्यासाठी सर तुमचे धन्यवाद. आणि तुम्ही जे नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलतात त्यासाठी पण त्याच्यातनं पण बरंच काही मला शिकायला मिळतं व नवीन बदलत्या काळानुसार आपल्यातही बदल झाले पाहिजेत हे जाणवतं व त्यासाठी पुढे वाटचाल करण्याचे मी छोटे छोटे प्रयत्न करत आहे. धन्यवाद सर. चालेल, थँक्यू. वर्षा पाटील. सर येणाऱ्या काही दिवसात आपण जर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि पब्लिक स्पीकिंगवर लेक्चर्स घेतले तर चांगलं असेल. चालेल, ठीक आहे. ते नियोजितच आहे आपल्या टाइम टेबल मध्ये होतील. ठीक आहे. धनश्री. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी विद्या प्रतिष्ठान आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेजची स्टुडंट आणि करिअर संसदेची सदस्य, मीन्स मिनिस्टर. सो माझा एक प्रश्न म्हणजे मला एक सजेशन द्यायचं होतं की आपल्या अराउंड जे काही नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला जे काही चेंजेस होतात किंवा रोज नवीन नवीन लॉज येतात तर त्याच्याविषयी आठवड्यातून एखादं सेशन असेल, कारण आपण इतकं डीपली त्या कोरमध्ये नाही जात आणि ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण आपण या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला जागरूकता असणं महत्वाचं आहे. तो मला वाटतं की ते एखादं सेशन असेल आठवड्यातून ज्याच्यामध्ये आपण नवीन नवीन काय लॉज आले, नवीन नवीन काय चेंजेस झालेत की जे आपल्याला अफेक्ट करतील. तो असं एखादं सेशन असावं मला असं वाटतं. धनश्री, एक गोष्ट तर तुझी अत्यंत चांगली सूचना आहे, पण आपलं जे वृत्तवेध चालू घडामोडीसाठीचं जे सदर आहे त्याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या चालू घटना ज्या आहेत त्या दररोज आपण 11:30 ते 12:30 या एका तासामध्ये साधारणतः अर्धा पाऊण तास असतं ते 10 न्यूजपेपर मधल्या असणाऱ्या पॉलिसी डिसिजन आणि चेंजेस याच्यावर चर्चा होत असते. तरी देखील आपण हा प्रयत्न करूया की एक स्पेसिफिक टॉपिक घेऊन आठवड्यातला एक दिवस देता येईल का यासाठी 100% आपण वेगळा प्रयत्न करू. ठीक आहे, चालेल. सानिका. थँक्यू सर. गुड मॉर्निंग सर. मी सानिका आष्टेकर, लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाची विद्यार्थिनी.
सर मी MPSC बद्दल प्रिपरेशन करते, म्हणून मला ह्या सेशन मधून खूप छान एक म्हणजे की अशी माहिती पण भेटते आणि जे तुम्ही सांगतात भावनिक दृष्ट्या, परत आणखीन अकाउंटंटच्या बद्दल जी माहिती ह्याच्यासाठी मला एसे मध्ये खूप छान हे भेटते, म्हणजे की मला आणखीन माहिती भेटते माझ्या एसे मध्ये ऍड करण्यासाठी. आणि या सेशन मधून मी बरंच काहीतरी शिकले माझ्या MPSC साठी. आणि मी सकाळी उठते पण मला एक्सरसाइजची पण सवय लागली आहे. थँक्यू. चालेल, ठीक आहे. तन्वी. सिद्धी. नमस्कार सर, मी नमस्कार. सिद्धी सुभाष सावळे, पुंडलिक अंबाजी कर्ले, कला व वाणिज्य महाविद्यालय शिरगावची मी करिअर संसदेची मुख्यमंत्री आहे. मला या सेशन विषयी फीडबॅक असा द्यायचा आहे. खरं तर मी गेल्या वर्षी पण करिअर संसदेत होते, त्याच्यामुळे 90 डेज ऍक्टिव्हिटी मध्ये पण मी सामील होते आणि ही शिवसंकल्प व्याख्यानमाला मी पहिल्या दिवसापासून फॉलो करते. तर याच्या आधी माझ्यासोबत असं व्हायचं की मी सकाळी लवकर तर उठायचे, पण मोबाईल घेतला किंवा सकाळी उठल्यावरती पहिलं काय करायचं तर व्हॉट्सअपवरती स्टेटस कोणाकोणाचे काय काय आहेत हे बघायचं, इंस्टाग्रामवरती स्टोरी कोणी कोणी काय काय टाकल्यात हे बघायचं. हे माझं मॉर्निंग रुटीन होतं. खरं सांगायचं तर प्रत्येकाचं असंच असेल कदाचित, पण यानंतर तुम्ही जी ही 90 डेज ऍक्टिव्हिटी सुरू झाली किंवा शिवसंकल्प व्याख्यानमाला, त्याच्यानंतर मग सकाळचं पुन्हा रुटीनच चेंज झालं. कारण मोबाईल स्क्रीनच बघायचो आम्ही, पण ते एवढ्या प्रोडक्टिव्ह टाइमला बघायचो की असं वाटायला लागलं की भारी आहे, काहीतरी वेगळं आहे. आणि त्यासाठीच मी पहिल्यापासून पूर्ण व्याख्यानमाला फॉलो करते आणि खरंच खूप काही शिकायला मिळालं आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकते. तर यापुढे मी दरवेळेस नियमित टायमिंगला ही मीटिंग जॉईन करेन. थँक्यू. ठीक आहे. तुकाराम जाधव. हँड रेस केलेले चौघच आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर प्राध्यापक प्राचार्य यांच्या प्रतिक्रिया घेऊन थांबणार. हा तुकाराम. हा सर, आवाज येतोय का? हा येतोय. सर, माझे नाव तुकाराम अशोक जाधव, मी श्री मुक्तानंद कॉलेज गंगापूर येथे मुख्यमंत्री पदावर नियुक्त आहे. तर माझा प्रश्न असा होता सर, का आपण जे करिअर कट्टा उपक्रम राबवतोय, तर आपल्याला काही जे कॉलेजमध्ये मुलं आहे का त्याच्यातले 25% मुलांपर्यंतच हा करिअर कट्टा उपक्रम पोहोचला. बाकीचे असे म्हणतात की हा उपक्रम काय असं तसं. तर आपल्याला याला प्रसार माध्यमापर्यंत कसं नेता येईल यासाठी आपल्याला काही उपाय, जसं ABP न्यूज, सह्याद्री न्यूज. याच्यापेक्षा मोठे ब्रँड अँबॅसेडर तुम्ही आहात करिअर कट्ट्याचे, लक्षात. त्यामुळं आपण समजून घ्यायचं आणि आपण मित्रांच्या पर्यंत पोहोचायचं. प्रसार माध्यमांची करिअर कट्ट्याला आवश्यकता नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्यासारखे सर्व विद्यार्थी ज्याला करिअर कट्ट्याचा उपयोग माहीत झालेला आहे तो चांगल्या पद्धतीचं जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं तुम्ही हे सांगताना हे लक्षात घ्या, विद्यार्थी न्यूज बघत नाहीत हे तुम्ही मान्य कराल की नाही? तर त्या याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीडियावर नाही आहात, तुम्ही सगळे या ठिकाणी सोशल मीडियावर आहात. आणि सोशल मीडियावर या गोष्टी चांगल्या असतील तर त्या पसरवण्याची जबाबदारी आपली. आपण आपल्या शपथविधीमध्येच ते घेतलेलं आहे व्रत, की आपल्याला ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मांडायच्या आहेत या ठिकाणी. नीलाक्षी. गुड मॉर्निंग सर, मेरा नाम नीलाक्षी है और मैं नागपुर से हूँ. सर, मुझे ये कहना था कि आप एक कमिटमेंट पे सेशन लेना चाहिए. अभी जो जेनजी जनरेशन है ना, वो बिल्कुल कमिटमेंट तो कर देती है लेकिन वो उनकी कमिटमेंट पे स्टिक नहीं रहती है. फॉर एग्जाम्पल, अभी हमने करियर संसद के लिए मेंबर्स चुने हैं, वो खुद सामने आकर कमिट कर रहे हैं कि हाँ हम करियर कट्टा करेंगे, लेकिन अभी वो उनकी कमिटमेंट पे स्टिक ही नहीं है. तो मुझे ऐसा लगता है कि आपने कमिटमेंट पे एक सेशन लेना चाहिए. जरूर लेंगे, जरूर. लावण्या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मी चिमूरवरून ग्रामगीता महाविद्यालय चिमूरची विद्यार्थिनी. करिअर संसद मध्ये उद्योजकता विकास मंत्री यामध्ये माझी निवड झाली आहे. करिअर कट्टा अंतर्गत झालेल्या 10 दिवसीय प्रशिक्षणामुळे मला माझ्या कामातून नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळाली. सकाळी उठून आधी फोन बघून लिंक आली का हे बघायची. माझी मम्मी पण म्हणे की तुझ्यात खरंच काहीतरी बदल झाला.
या प्रशिक्षणादरम्यान कामाची जबाबदारी वेळेतून योग्य पद्धतीने पूर्ण करायची तयारी झाली आणि तुमच्याकडे बघून असं वाटत होते की सर आता 55 मिनिटं झाली की बरोबर टाइमवर तुम्ही एक पण मिनिटं इकडे तिकडे न करता बरोबर तुम्ही वेळेवर उपस्थित व्हायचे. मनात असं वाटत होते की सर हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत, 1 मिनिटं पण सर इकडचे तिकडे होऊ देत नाही तर मग हे आपण पण करायला पाहिजे. यातून काहीतरी नवीन शिकायला मिळालं सर. एवढे बोलून धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. आता आपण इथं थांबतोय. तळवणकर सर बोलतील. त्याच्या अगोदर एक लक्षात घ्या की जे ऍप तुमच्यासाठी डायरीचं टाकलेलं आहे हे प्ले स्टोअरवर होस्ट नाहीये. आपण करिअर कट्ट्यावर होस्ट करून तुझी या ठिकाणी तुम्हाला लिंक दिलेली आहे. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही डाउनलोड करता त्यावेळेला एक अलर्ट मेसेज येतो, दिस इज हार्मफुल टू युअर डिव्हायसेस म्हणून. कारण ती जनरल पॉलिसी असते, आपल्या मोबाईलवर अँटीव्हायरस असेल किंवा आपल्या मोबाईलची जी सिक्युरिटी सिस्टम असते ती, त्याच्यामुळे. पण ते हार्मफुल नाही आहे, टेस्टेड आहे, सिक्युरिटी प्रूफ आहे. त्यामुळे ते आपण डाउनलोड करून घ्यावं आणि पुढची प्रोसेस कंप्लीट करावी, हे लक्षात घ्या. संध्याकाळच्या याच्यामध्ये आपण त्या गोष्टी कंप्लीट करून घेणार. तळवणकर सर समारोपाचं आणि आपलं मनोगत प्लीज सर. नमस्कार. नमस्ते सर. आपला शिवसंकल्प हा उपक्रम मला एक याच्यामध्ये निश्चितपणे म्हणजे समाधान वाटत आहे की दरवर्षी करिअर संसदेमध्ये जे प्रयत्न केले जातात आणि यावर्षीची जी करिअर संसद आहे अगदी डे 1 पासून त्यांना हे उपक्रम माहिती झाल्यामुळे जी संख्या या ठिकाणी आहे, जे नाही आहेत ते मिस करतायत, परंतु जे या ठिकाणी आलेले आहेत तर शिवसंकल्प उपक्रमामध्ये विद्यार्थी ते वाढतील. याच्यामध्ये सर्वात महत्वाची सवय म्हणजे आता विद्यार्थ्यांच्या फीडबॅक मधून आपल्या लक्षात आलंच की एक सवय निश्चित या ठिकाणी लागली विद्यार्थ्यांना की त्यांना वेळेवर उठण्याची सवय, म्हणजे लवकर उठण्याची सवय आणि त्यामधलं सातत्य. आवाज 1-2 मिनिटं थांबा सर, ग्राउंडवर आहेत. एक्सरसाइज करण्याची त्यांना सवय लागली आणि त्यासोबत मेंटल हेल्थ सारखे विषय या ठिकाणी घेतले जातात. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सजग कसं राहायचंय आणि आता नवीन युगामध्ये तुम्हाला कशाची आवश्यकता आहे ह्या गोष्टी यांना मिळतायत, त्याचा उपयोग नक्कीच होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांना काही वाटत असले तर ते विषयमध्ये सुचवावेत, जेणेकरून त्यांना जे पाहिजे ते या ठिकाणी मिळणार आहे. जे विद्यार्थी आहेत त्यांचं सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि थांबतोय. खूप खूप धन्यवाद. आपण सगळे आजपासून 172 डेजचा प्रवास सुरू झालेला आहे. 310 आत्ता आहेत, हे वाढतायत की कमी होत आहेत याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. अधिवेशन आम्ही ही तयारी ठेवलेली आहे. अधिवेशन सभागृहामध्ये म्हणजे मी सांगितलं 2430 मुलं जर येणार असतील तर मोकळ्या मैदानावर अधिवेशन घेऊ, त्याची तयारी आहे. पण क्रायटेरिया पूर्ण करणारे आणि 250 विद्यार्थी आले तर मंथन सभागृहामध्ये तयारी करू, त्याचीही तयारी ठेवलेली आहे. म्हणजे गरजेचं नाही आहे की क्वांटिटी, आता क्वालिटीवर भर द्यायचा आहे. जो क्वालिफाय होईल तो अधिवेशनापर्यंत पोहोचेल. तुमच्या सगळ्यांच्या 172 दिवसाच्या प्रवासाचा शुभारंभ आजपासून होतोय. सगळ्या संसदेपर्यंत पोहोचवावं आणि आपण या ठिकाणी कार्यप्रवृत्त व्हावं, ही विनंती, हे आव्हान आपल्या सगळ्यांना करतो आणि आजचं सेशन संपलं असं जाहीर करून पुन्हा भेटण्याच्या अपेक्षेत आपण इथंच थांबूया. धन्यवाद.